आया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवल पांडुरंग। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। आषाढी एकादशीचे महत्त्व काय आहे ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आषाढ महिन्यात येणाऱ्या एकादशीला आपण आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी असे म्हणतो। या एकादशीला अनेक लोक पंढरपूरला वारीला जात असतात। प्रत्येक घरात या एकादशी दिवशी उपवास केले जातात। महाराष्ट्रातील लाखो वारकरी विठ्ठल नामाचा जप करत पायी दिंडीत प्रवेश करत असतात आणि यालाच आपण आषाढी वारी असं म्हणतात। पंढरपुरात गेल्यानंतर चंद्रभागेत स्नान केले जातं। विठ्ठल रुक्मिणींची मनोभावे दर्शन घेतले जातं। या आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्रातून विविध ठिकाणातून अनेक पालखी पंढरपूरला येत असतात। पैठणहून संत एकनाथ महाराजांची पालखी येत असते। देहूहून संत जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखी येत असते। आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलींची पालखी येते। तसेच शेगावहून श्री संत गजानन महाराजांची पालखीसुद्धा पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी येत असते आणि या पालखीबरोबर ऊन वारा पाऊस यांची तमा न बाळगता लाखो भाविक पालखीबरोबर पांडुरंगाचं दर्शन घेणं हा एकच ध्यास ठेवून या वारी सहभागी हे होत असतात। या दिवशी वारकरी संप्रदायात उपवासाचं खूप महत्त्व आहे। घराघरातील लहान मुलं ते वयोवृद्ध माणसापर्यंत उपवास धरले जातात। तर आता हे सर्व ठीक आहे, परंतु आषाढी एकादशीचं महत्त्व काय आहे? आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असं का म्हटलं जातं? चला तर ते आपण पाहूया। कुंभ दैत्याचा पुत्र मृदुमान्य यांनी घोर तपस्या केली आणि भगवान शंकराला प्रसन्न केले। भगवान शंकरांनी या राक्षसाला असा वर दिला होता की तुला अमरत्व प्राप्त होईल। तुला देव दानव मानव या कोणापासूनही मृत्यू येणार नाही। कुणीच तुला मारू शकणार नाही। फक्त तुझा मृत्यू एका स्त्रीच्या हाती होईल असा हा वर या राक्षसाला भगवान शंकरांनी दिला होता। हा वर दिल्यामुळं तो राक्षस खूप उन्मत्त झाला। त्यांनी साधू ऋषी मुनी यांना त्रास दिला। साधू ऋषी जर यज्ञ करत असेल तर त्या यज्ञात त्यांनी होऊन दिले नाहीत। त्या साधूंना त्यांनी खूप असा त्रास दिला। सर्व साधू नंतर त्यांनी देवावर सुद्धा आक्रमण केलं। त्यावेळी सर्व साधू ऋषी आणि देव हे सर्व भगवान शंकराकडे गेले। त्यांनी सर्व कहाणी सांगितली आणि देवाला म्हणाले, देवा आम्हाला या राक्षसापासून तुम्हीच वाचू शकता। त्यावेळी भगवान शंकर म्हणाले की मी त्याला असा वर दिला आहे की तुला कोणीही राक्षस देव मानव वाचवू शकत नाही। हा वर त्याला दिल्यामुळेच तो असा आपल्याला त्रास देत नाही। त्यावेळी सर्व देव खूप घाबरले, कारण त्याला तसा वर मिळाला होता। नंतर सर्व देव चित्रकूट पर्वतावर अवनी वृक्षाच्या खाली एका गुहेत लपले आणि तो दिवस होता आषाढी एकादशीचा। दिवसभर देवांनी काही न खाल्ल्यामुळं त्यांना हा उपवास घडलाच होता। तसेच बाहेरही पाऊस पडत होता। सर्व देव खूप काळजीत पडले होते, कारण ह्या राक्षसापासून आपली सुटका कशी होईल हाच त्यांच्या सर्वांच्या मनात प्रश्न होता। सर्व देवांच्या श्वासातून एक शक्ती निर्माण झाली आणि ती एक स्त्रीच्या रूपात होती। ती शक्ती खूप अशी महाभयंकर अशी शक्ती होती। त्या शक्तीनं त्या राक्षसाला ठार केलं आणि सर्व देवी देवतांची त्या राक्षसापासून सुटका केली आणि ही शक्ती म्हणजेच एकादशी। तर अशा प्रकारे ह्या एकादशीचं व्रताचं महत्त्व सांगितलं जातं, कारण सर्व देवांचा ती शक्ती त्यात एकवटली असते। म्हणून आपण आषाढी एकादशीला उपवास करत असतो, कारण आषाढी एकादशीचा उपवास खूप असा महत्त्वाचा त्यामुळंच मानला जातो, कारण सर्व देवांची शक्ती त्याच्यामध्ये एकवटली असल्यामुळं आपल्याला सर्व देवतांचा नक्कीच आशीर्वाद त्या एकादशीतून मिळत असतो। त्यामुळं आपल्या घरातील सर्व लहानांनी वयोवृद्धांनी या एकादशी पकडण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या मुलांनासुद्धा त्या एकादशीचे महत्त्व सांगा। तुम्ही मनापासून श्रद्धेने हा उपवास करा। बघा, जगाचा परमात्मा पांडुरंग तुमच्या पाठीशी नक्कीच उभा आहे। फक्त तुम्ही मनापासून आणि मनोभावे त्यांची सेवा करा, तुमचं नक्कीच चांगलं होईल। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।